उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आघाडीचा होतो. मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे. मैदान मारणारा गडी आहे, मैदान सोडून पळून जाणारा गडी नाही. राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात असतानाच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचं नावही या यादीत आहे. पण या राजकीय भूकंपात आणखी एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय. एका बाजूला वडील शिंदेंच्या दिशेनं पाऊल टाकत असल्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे पुत्र कृष्णा पाटील अष्टेकर ठाकरे गटाकडून नांदेड विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात होता, वडिलांचा मार्ग की ठाकरेंची साथ? अष्टीकर यांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर कृष्णा अष्टीकर यांच्याबाबतही मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. विधान परिषदेत विजयी झाले तर ते ठाकरेंसोबत राहणार की वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र या सर्व चर्चांना स्वतः कृष्णा अष्टीकर यांनी पूर्णविराम दिलाय. व्हिडिओ संदेशातून त्यांनी ठाम शब्दात भूमिका मांडली. मी कालही महाविकास आघाडीचाच होतो, आजही आहे आणि उद्याही आघाडीचाच राहणार. मी उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी कृष्णा नागेश पाटील, नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार. आज तातडीने आपल्यासमोर यायचं कारण असं की उद्याला मतदान आहे. आज माझे सर्व संपर्क करणे किंवा माझ्या सर्व मतदारांना बोलणे दूरध्वनीवरून हे सर्व चालू आहे. या घाई गडबडीमध्ये 1-2 दिवसापासून कुठली तरी बातमी येते आणि माझ्यावर शंका केली जाते. कुठंतरी मनाला लागून गेलं आणि मला वाटलं व्हिडिओ करावा आणि त्यासाठीचा हा खटाटोप आहे. मी आज माझ्या भूमिकेतून स्पष्ट करू इच्छितो की मी कालही आघाडीचा होतो, मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणीही माझ्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही. मी कालही रिंगणामध्ये पाय खोवून तयार होतो, मी आजही रिंगणामध्ये पाय खोवून तयार आहे. विरोधकांना किंवा समोरच्यांना आवाहन पेलावत नाहीये, त्यासाठीचा हा खटाटोप असावा असं मला वाटतं. आणि यावरचा कुठलाही केविलवाणा प्रयत्न असू शकत नाही का माझ्याबद्दल काही जणांनी पोस्ट टाकली आहे का आता हे कुठल्या तरी पक्षात जाणार आणि तिकडे जाऊन ह्या लोकांनी आम्हाला शरण आलेत वगैरे. तर मैदान मारणारा गडी आहे, मैदान सोडून पळून जाणारा गडी नाही. त्यामुळे वेळी सावध व्हा. अशा भूलथापांना मी कधी बळी पडत नाही. आणि मी आपल्या सगळ्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की मी कृष्णा नागेश पाटील हा आघाडीसोबत भक्कमपणे, प्रामाणिकपणे, नियतपणे आहे, राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता हा दावा मतदार कितपत मान्य करतात याचं उत्तर विधान परिषद निवडणुकीचा निकालच देणार.